बातमीत सत्यता हीच आमची ओळख। दोंडाईचा इथं महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांना भाजपा गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा शहर भाजपा उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आहे। या निवेदनात शिंदखेडा नगरपंचायत स्थापनेपासून नगरपंचायत अट अ चा उतारा नोंदवर मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व इतर कर सदर लाभार्थी भरत आले आहेत, परंतु रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी यांना 8A उताराच्या नोंदीवर रमाई घरकुल योजनेचे लाभ घेता येत नाहीत। सदर लाभार्थी यांचे अर्ज नामंजूर होत असल्यामुळे 95% पेक्षा जास्त लाभार्थी हे रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे सदर महाराष्ट्र शासनाची योजना शिंदखेडा शहरामध्ये अयशस्वी होत आहे। सदर महाराष्ट्र शासन रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख सिटी सर्वेच्या अट रद्द केली तर सदर अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या गोरगरीब सामाजिक आर्थिक मागास लोकांना रमाई घरकुल योजनाद्वारे उपलब्ध घर होतील व महाराष्ट्र शासनाची रमाई घरकुल योजना देखील यशस्वी होईल। शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी शासन निर्णय करण्यात यावा ही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रसंगी रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्यासह मिलिंद पाटोळे, प्रवीण माळी, भिला पाटील, विनोद पाटील, चेतन परमार, अजय पान पाटील, रावसाहेब न्याहाळसे, विनोद पाटोळे, प्रवीण पाटोळे, रवी पाटोळे, रावसाहेब थोरात, सूरज देसले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदखेडा शहरासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदरणीय शिंदखेडा शहराचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वात 2 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे खऱ्या अर्थाने भूमिपुत्र आणि भाग्यविधाते आणि या महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री यांना आम्ही या ठिकाणी शिंदखेडा शहराचे शिष्टमंडळ आदरणीय रावसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा शहरातील सीड फार्मची जागा ही 2017 पासून शिंदखेडा टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून आरक्षित झालेली असून त्या जागेची शिंदखेडा नगरपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी मागणी केली। तसेच शिंदखेडा शहरातील धान्य गोडाऊन जे बऱ्याच वर्षापासून पडीत स्वरूपात असून त्या धान्य गोदामाची जागा देखील शिंदखेडा नगरपंचायतीला वर्ग करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आदरणीय भाऊंना साकडे घातलं आणि भाऊंनी आम्हाला नम्रपणे या ठिकाणी आश्वासित केलं की सदर जागेसाठी कृषी मंत्र्यांकडे तात्काळ येत्या 10 दिवसाच्या आत आम्ही मीटिंग लावून या जागेचा मार्ग निश्चितच पूर्ण करून नगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न करू। नगरपालिकेकडे वर्गच करून देऊ या स्वरूपाचं आश्वासित आम्हाला केलेलं आहे। आदरणीय भाऊंचं शिंदखेडा नगरीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या दोन्ही जागा लवकरच आपल्याला शिंदखेडा नगरपंचायतीकडे वर्ग होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।